आज चतुर्थी होती आणि मोदकांऐवजी काहीतरी वेगळा गोडाचा पदार्थ बनवावा असं माझ्या मनात चाललं होतं. पण जोही पदार्थ बनवायचा आहे त्याचं सर्व साहित्य घरात असणं तितकंच गरजेचं आहे. तर माझ्याकडे एक पॅकेट होतं मिल्क पावडरचं. तर म्हटलं चला मालपुवे बनवावेत. खूप दिवस झालं म्हणजे मी निमचला असताना बनवले होते. त्याच्यानंतर मी बनवलेच नाही, कारण हा तिकडेच खाल्ला जाणारा पदार्थ आहे जास्त तर. आणि आज सहजच आठवण आली त्या पदार्थाची म्हणून इथे मी बनवत आहे. तर मिल्क पावडर 1 कप घेतली आहे. 1 कप घेतला आहे मैदा आणि दूध घेतलं आहे 1 कप. म्हणजे जेवढं लागेल आपल्याला ते बॅटर तयार होईल एवढंच आपल्याला दूध घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पाक बनवण्यासाठी 1 कप साखर घेतली आहे आणि 1 कप पाणी ॲड केले आहे. आपल्याला एक तार वगैरे काही करायचं नाही, फक्त साखर वितळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथे गॅसवरती मी ठेवली आहे कढई, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. शक्यतो भांडं असं घ्यायचं आहे ना जे फ्लॅट असेल, तळाशी म्हणजे 2 ते 4 मालपुवे त्याच्यामध्ये येतील इतपत ते तळाला पसरट असायला हवं. आता मालपुवे बनवतीये म्हटल्यावर इथे रबडी तर असायलाच हवी ना, पण दूध पण कमीच होतं. असं होतं ना माझ्याबरोबर नेहमी अचानक काही बनवायचं असलं ना असंच होतं. मग त्याच दुधामध्ये उरलेली मिल्क पावडर ॲड केली आणि म्हटलं चला रबडी तर बनवायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय मालपुवा खायला म्हणजे ती गोष्ट नाहीच. त्याच्याशिवाय मालपुवा हा अधुराच आहे. आता तेल हलकं गरम झालं आहे. खूप जास्त गरम नाही करायचं तेल. हलक्या तेलावरतीच हा मालपुवा जो आहे ना तो तेलामध्ये छान तळून घ्यायचा आहे. एकीकडे पाक तयार झाला होता, त्याच्यामध्ये मी केसरचे धागे टाकले 2-4 आणि गॅस बंद केला आहे. आता कमी गॅसवरतीच पहा तुम्ही मी टर्न करते मालपुवे. थोडंसं खाली लागल्यासारखं झालं होतं, कारण कढई आता माझी खूप जुनी आहे त्यामुळे पदार्थ त्याला तळाशी जरासं चिटकतातच. पण मालपुवे इझिली रिमूव्ह झाले होते तळाशी आणि या पद्धतीने आता कमी गॅसवरतीच मी त्यांना फ्राय करून घेतलं आहे. कधी कधी एखादा पदार्थ खूपच खावा वाटला ना आणि म्हणजे नाही तो मला पाहिजेच असं झालं ना, तर मग ते होतंच, तो बनवावाच लागतो असंच होतं. आणि खूप छान झाले होते. खूप दिवसानंतर खाल्ले मी. मला वाटतं 4-5 वर्ष होऊन गेले या गोष्टीला, कारण आपल्या इकडे हा पदार्थ एवढा बनवत नाहीत. पण एकदा नक्कीच ट्राय करा असं मी म्हणेन. गरम गरम याच्याबरोबर रबडी घ्यायची आहे, बासुंदी घेतली तरी काही हरकत नाही. आणि त्यानंतर मालपुवे देखील गरम गरम मस्त खायचे आहेत, खूप छान लागतात. आणि शेवटी मी याच्यामध्ये पिस्ता ॲड केला आहे थोडंसं गार्निश करण्यासाठी. आणि सर्वात आधी इथे मी देवाला नैवेद्य दाखवून घेत आहे. तर हा पदार्थ खूप कमी खाल्ला जातो आपल्या इकडे, पण मी नक्कीच तुम्हाला म्हणेल की एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. मैद्यापासून बनवला आहे मी, गव्हापासून देखील बनवू शकता, पण ट्रेडिशनल हा मैद्यापासूनच बनतो. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा.